परंतु ही सगळी चर्चा बाबासाहेबांनी ज्या संयमाने केली आणि या देशाला एक पहिलं संविधान दिलं की ज्याच्यामुळे हे राष्ट्र एकात्म झालं. बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान ज्यावेळी मी पहिल्यांदा वाचला त्यावेळी माझ्या मनात काही शंका होत्या की बाबासाहेबांनी सुरुवातीला पाकिस्तान द्या असं का सांगितलं. मला ते आवडलं नव्हतं. पण नंतर नंतर बाबासाहेबांनी त्यांचं जे पहिलं भाषण झालं घटना समितीतलं नेहरूंच्या ठरावावर त्याच्यात त्याने असं म्हटलंय की आपल्या देशाला जी स्वतंत्र राज्यघटना येईल आणि ज्यावेळी तिचा आपण अंमल चालू करू त्यावेळी जगातली कोणतीही ताकद या देशातल्या एकात्मतेला फोडू शकणार नाही. आणि हे जे वाक्य होतं त्यावेळेच संसदेतले सगळे सभासद उभे राहून जोरात टाळ्या वाजत होते. कारण बाबासाहेबांच्या तोंडून ते वाक्य येणं याला एक अर्थ होता त्यावेळी. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळी घटना समितीचे हिरो बनले. ज्यावेळी हा मसुदा तयार झाला आणि त्याच्यावरती चर्चा सुरू झाली त्यावेळी सगळ्यांना सांभाळून गेली ही राज्यघटना तयार झाली. बाबासाहेब नेहरूंना भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही हिंदू कोड बिलाचं आता बघा ना. नेहरू म्हणाले की ठीक आहे हिंदू कोड बिल पास व्हावं अशी तर माझी पण इच्छा आहे, परंतु देशामध्ये वातावरण चांगलं नाही आणि वातावरण चांगलं नसल्यामुळे हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध खूप आंदोलनं होती. आणि हिंदुत्ववाद्यांनी काय केलं? हिंदुत्ववाद्यांनी असं केलं की बायकांचेच मोर्चे काढले. म्हणजे ज्या स्त्रियांना मूलभूत हक्क हिंदू कोड बिलाने मिळणार होते, ज्या स्त्रियांना शिक्षणाचे हक्क मिळणार होते, ज्या स्त्रियांना वारसा हक्काचे हक्क मिळणार होते, त्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आंबेडकरांच्या विरोधात. कारण आपल्या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना नेहमी बायकांच्या आड लपण्याची सवय. ते सरळ सोड पुढे येतच नाही. चला आमची पण भांडणं कोणाची. भागवत पुढे येत नाही. गोळवलकर आले नव्हते त्यावेळी, देवरस आले नव्हते त्यावेळी. ज्यावेळी आमचं झोत आलं त्यावेळी सगळे जिवंत होते आणि हे पण पुढे नाही आले. आपले त्यांचे जे महान विचारवंत होते कामगार नेते ते पण नाही आले. मग त्यांनी काय केलं? आमचेच लोक पकडले आणि तेच आमच्या विरोधी सोडले. आमच्या विरोधी येतो कोण? पतंगी. आमच्या विरोधी येतं कोण? एखादा शेड्यूल कास्टचा माणूस. हे असे लोक येतात. ते स्वतः पुढे जात नाही, ते फार मित्र आहेत. ते दुसऱ्याला पुढे करतात आणि विशेषतः स्त्रियांना पुढे करतात. बाबासाहेबांच्या विरोधी निदर्शनं झाली आणि शंकराचार्यांनी त्यावेळी स्टेटमेंट दिलं की एका अस्पृश्यांच्या लेखणीतून आमच्या महान धर्मात सुधारणा व्हावी याच्या इतकं अमंगळ काहीही नाही. म्हणून आंबेडकरांनी तयार केलेला कायदा हिंदू कोड बिल आम्ही पास होऊ देणार नाही. बाबासाहेब रागावले. नेहरू म्हणले डॉक्टर आज देशाला राज्यघटनेची फार आवश्यकता आहे, तो आता या मुद्द्यावर भांडण न करता आपण पुढे बघू कसं करायचं ते. पण बाबासाहेब काय ऐकले नाही आणि मग हे हिंदू कोड बिल त्याच्यानंतर
गणित पास झालं त्यावेळी पाटसकर नावाचे आपले पुण्याचेच मंत्री, कायदा मंत्री होते आणि ते ब्राह्मण होते, म्हणून त्यांना कोणी विरोध नाही केला. या अंतःकरणात झालेल्या जखमा ज्या आहेत या कशा भरणार? हा जो अपमान आहे तो कसा गिळणार? आताची मुलं जर कॉन्स्टिट्यूशनल डिबेट वाचणारी असतील त्यांना काय वाटेल? छत्रपती शिवाजींना भर दरबारामध्ये मोरोपंत पिंगळेंनी प्रश्न विचारला की तुमच्यासारख्या शूद्र मराठ्यांच्या हाताखाली काम करण्यास आम्हा ब्राह्मण कुलोत्पन्नांना लाज वाटते. शिवाजी काय बोलले नाहीत त्यावेळी, पण अपमान केवढा होता, केवढा होता अपमान. विसरले असतील का आयुष्यभर? ते एक जखम करून जातो माणूस जातीच्या नावाने आणि ती जखम अंतःकरणामध्ये मरेपर्यंत राहते. दलितांच्या वेदना, अस्पृश्यांच्या वेदना, स्त्रियांच्या वेदना काय वाटत असेल या तरुण मुलींना ज्या लाख लाख दीड लाख रुपये पगार घेतात? त्यांनी शनी मंदिरात जाऊ नये? शनीला आई नव्हती का? बिगर आईचा निर्माण आला. या मुलीला वाटत असेल काय? जर ती श्रद्धावंत असेल तर मी त्यांना श्रद्धा सोडायला सांगत नाही, पण अशा घटना घडत गेल्या तर त्यांची श्रद्धा आपोआप जाईल आणि ती चांगली गोष्ट आहे. का त्या मुलींनी विचार करायला पाहिजे ना हो. ते विचार करत नाही, ते दुःख आहे या देशाचं. काय वाटत असेल स्त्रीला? म्हणजे जिला तुम्ही अगदी राजाराम मोहन रॉयच्या सख्या भाऊजाईला सरणात टाकलं, ओरडत होती भाऊजी भाऊजी म्हणून राजाराम मोहन रॉयकडे बघून, काय वाटलं असेल तिला? काय वाटलं असेल तिला? हा रामदेवराव यादव जेव्हा मेला तेव्हा त्याच्या बायकोला बळजबरीनं हे दिलं, सती दिलं. त्यावेळी तिला सरण्यात ढकलण्यापूर्वी तिने सगळ्यांना शाप दिला की तुम्ही निसंतान होऊन मरा. हे सगळे शाप आहेत स्त्रियांचे, शूद्रांचे, अतिशूद्रांचे. आणि मग हे हिंदू कोड बिल पास झालं. हे हिंदू कोड बिल पास झालं, पण तरीही अजून त्याची अंमलबजावणी होत नाही. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया या देशातले सगळे कष्टकरी, सगळे कामगार, सगळे मजूर एकत्र आल्याशिवाय, एक जात एकत्र येऊन क्रांती नाही होणार. एक पक्ष संघटित होऊन क्रांती नाही होणार. जनतेची चळवळ एकत्रित येईल आणि मग ती उद्याचं परिवर्तन करेल. पण या जातीयवादी लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. छत्रपती शिवाजीने ती कशी दाखवून दिली माहिती? मोरोपंत पिंगळे असं का म्हणले, का धाडस झालं? त्याचं कारण असं की तोपर्यंत छत्रपतीचा राज्याभिषेक झालेला नव्हता आणि त्यामुळे तो अधिकृत राजा नव्हता. राजा होता पण छत्रपती नव्हता. म्हणून बाळाजी आवजींनी त्यांना सांगितलं, तू काय असतो प्रभू? तो म्हणता, एकदा तुम्ही राज्याभिषेक केला ना की हे सगळे बामण आपोआप तुम्हाला कुर्निसात करतील, तर तुम्ही राज्याभिषेक करा. केला. कसा का करेन? शिवाजीवर फार संकट आली त्यावेळी अशी शंका घेतली की गागा भट्टांनी खरे मंत्र उच्चारलेच नाही, भलतच काहीतरी उच्चारलं, अशी पण शंका घेतली. झाला. आणि शिवाजी पहिल्या दिवशी गादीवर बसल्याबरोबर त्याने काय केलं? घंटे वाजवली.
चपराशाला बोलावलं त्याच्या, तो चपराशी असेल त्यावेळी बालदार सोबदार. घंटे वाजले, यस काय, कॉल मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे आल्याबरोबर त्यांनी कुर्णीसाद केला, जय हो महाराज. हे लोक आहेत ना इतके चलाक आणि इतके वाकबगार आणि इतके बदलणारे असतात ना की ते मांजराला जसं कुठूनही फेका ते बरोबर 4 पायावर उभं राहते. तसं यांचे या अमेरिकेत गेले तरी 4 पायावर उभे राहते, भारतात आले तरी 4 पायावर उभे, कुठेही जाऊ द्या आणि कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्या. ते मागवाड्यात गेले तर मागेच होते. काय त्याला म्हणजे ते तेवढी लवचिकता त्यांच्यात आहे आणि म्हणून तर ते टिकले ना. आपण आपले काय मराठा गडी मिशाला आपलं ते शेवई लावून फिरतोय. त्यामुळे बहुजन समाज बाजूला राहिला. कॉल मोरोपंत आले, कुर्णीसाद झाला. या प्रभावळीच्या सरदाराला पत्र. तो म्हणला, जी महाराज लिहितो. काय लिहा? जे ब्राह्मण धर्माचे नावाने तंठे बखेडे उपस्थित करून जनतेत बेदिली माजवीत असतील त्यांच्या मुसक्या बांधून दरबारात हाजीर करावे. म्हणजे हा जो आतला अपमान आहे ना तो विसरणं एवढं सोपं नाही. ते त्याचं त्यालाच कळतं. आणि ही राज्यघटना बाबासाहेबांनी या राष्ट्राला अर्पण केल्यानंतर (26 नोव्हेंबरला ती अर्पण केली. 26 नोव्हेंबर 1949 ला. पण त्याच्या अगोदर जे भाषण केलं, शेवटचं भाषण घटना समितीतलं, ते या देशाला मार्गदर्शक आहे. आणि मग आंबेडकर काय आहे हे आपल्याला कळतं. आंबेडकर लोक वाचतच नाही, काही त्यांच्या नावाने, त्यांच्या अनुयायी पण त्यांच्या नावाने काही पण बोलत असतात. खरं म्हणजे अनुयायीच बोलतात, फक्त ते बाबासाहेबांच्या नावाने बोलतात एवढेच. आणि विरोधक तर ते वाचितच नाही. 25 नोव्हेंबर 1949 ला आंबेडकरांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये 3 मुद्दे त्यांनी महत्वाचे उपस्थित केले. पहिला मुद्दा असा होता त्यांचा की ही राज्यघटना मी या देशाला देतोय, परंतु माझ्या अंतःकरणात भीती आहे. मला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता वाटते. माझं मन आज अतिशय अस्वस्थ आहे, कारण या देशाचा इतिहास असा आहे की या देशाच्या इतिहासामध्ये नेहमीच आपल्याच लोकांनी आपल्या देशाची राजद्रोह करून परकीयांचं राज्य आणलं होतं. मोहम्मद बिन कासिम ज्यावेळी या देशामध्ये आला आक्रमक म्हणून, त्यावेळी डहार नावाचा जो राजा होता, जो त्याच्या विरुद्ध लढत होता, त्याच्या सेनापतींनी मोहम्मद बिन कासिम कडून लाच स्वीकारली आणि लाच स्वीकारल्यानंतर लढायलाच नकार दिला. म्हणजे ज्या देशाचा राजा आपल्या आक्रमकांच्या विरुद्ध लढतोय आणि त्याचा सरसेनापतीच म्हणतो मी लढणार नाही, विजय गावाला आणि भारत पार करत गेला. महमद घोरी जेव्हा इथे आला त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधामध्ये जयचंदांनी त्याला आमंत्रण दिलं, आमच्यावर राज्य करायला ये.
भारतात ब्रिटिश राज्य कसं आलं माहिती आहे? कुणी आणलं? भारतात ब्रिटिश राज्य हे व्यापारी पेढेवाल्यांनी आणले. तो इतिहास माहिती नाही लोकांना. तो थोडासा सांगण्याचा प्रयत्न आचार्य जावडेकरांनी त्यांच्या आधुनिक भारतमध्ये केलेला आहे. त्याने आमंत्रण दिलं ब्रिटिशांना आणि या सगळ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हीच राज्य करा. आता ते तरी काय करतील? व्यापारी वर्ग काय करेल? त्यांनी इस्टेट कमवायची आणि आपल्या राजाने जाऊन तीच लुटायची. शेतकऱ्यांनी वर्षभर काम करायचं, खळ्यावर धान्याची रास आणायची आणि आपल्या राजाने जाऊन सैनिकांनी जाऊन तीच लुटून आणायची. हे पुणे पेशवाईच्या काळामध्ये 7 वेळा स्वतः खुद्द पेशव्यांनीच लुटलं होतं. आणि का लुटलं होतं? का लुटलं होतं माहिती आहे? त्याला बायकांचा फार नाद होता. पेशवे दप्तरबाई लिहिलेले हे जे रत्नागिरीचा मामलेदार आहे त्याला एक पत्र आहे. त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की म्हाताऱ्या कुंभिनी पाठवू नये, इथून पुढे तरण्या बाण कुंभिनी पाठवाव्यात. आणि मुंबईच्या गव्हर्नरला पत्र लिहिलेलं आहे. त्याचं फार मजेशीर आहे की 2 फरांसी मुली पाठवाव्यात. फरांसी म्हणजे फ्रेंच. पैसे नाही. पेशवे काय म्हणजे डोळा करू? पैसे नाही. मग ते पैसे कोणाकडून उसने घ्यायचे? हे ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे एक स्वामी होते, त्याच्याकडून कर्जाने पैसे घ्यायचे आणि मग अशीच पुणे लुटायची आणि ते कर्ज फेडायचं. आजूबाजूचा भाग लुटायचा आणि तेच कर्ज फेडायचं. ते व्यापारी वर्ग तरी काय करेल? आपलेच राजे. ब्रिटिशांनी भारताची पिळवणूक केली, गोष्ट खरी, परंतु भारतीय हिंदू राजांच्या पेक्षा आणि मुस्लिम सुलतानांच्या पेक्षा तुलनेनं कमी केले. म्हणून ब्रिटिश राजांचं स्वागत केलं. माझी आई सुद्धा म्हणायची मला लहानपणी, काय तुमचं राज्य? अरे आमच्या राज्यामध्ये काठीला सोनं बांधून काशीला गेलं तरी कोणी हात लावू शकत नव्हतं. हे आपले तो गुण आहे. बाबासाहेब म्हणाले की आपल्या देशाच्या पारतंत्र्याला आपलेच लोक कारणीभूत आहेत, कारण ते फितूर होतात. त्यामुळे मला चिंता आहे या स्वातंत्र्याची आणि या देशाच्या अखंडतेची सुद्धा. म्हणून हा देश अखंड राहायचा असेल, तो स्वतंत्र राहायचा असेल आणि या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये जी आश्वासनं आम्ही तुम्हाला दिलेली आहे ती समजून घ्या. राज्यघटनेचा नीट अर्थ समजून घ्या. आम्ही भारतीय लोक कोण आहे? आम्ही ते कवी विवे नाही, आम्हासी कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके. आम्ही भारतीय लोक काय करतो? ही राज्यघटना स्वीकारतो आणि काय देणार आहेत? आम्ही हा देश एक सार्वभौम शक्ती करणार, हा देश डेमोक्रॅटिक करणार, लोकशाहीवादी करणार, हा प्रजासत्ताक करणार. कोण करणार? आम्ही भारतीय लोक. आम्ही या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य देऊ, समता देऊ, बंधुता देऊ आणि आम्ही हा देश एकात्म करू. ही वाक्यरचना साधी नाही आणि ही बाबासाहेबांनी केलेली वाक्यरचना आहे. कारण तुम्ही मूळ ठराव नेहरूंचा बघितला तो आणि मसुदा समितीने केलेला तो आणि घटना समितीत पास झालेला ठराव तो, जर अशी तिघांची कंपॅरिझन केली तर हा सरळ सरळ बाबासाहेबांनी ड्राफ्ट केलेला मसुदा. म्हणजे ज्या देशातल्या लोकांना त्यांच्या समग्र इतिहासात काडीचीही किंमत नव्हती, ज्यांना कोणी विचारित नव्हतं,
दोन राजे लढत होते. शेतकरी शेत नांगरीत होता 10 मैलावर. त्याला काय घेणं देणं नव्हतं. हा आला काय तो आला काय. त्याला फक्त एवढं माहित होतं, हा आला तर याची माणसं कर घ्यायला येतील, तो आला तर त्याची माणसं कर घ्यायला येतील. म्हणजे हा देश आपला आहे, माझा आहे, आमचा आहे. ही भावना भारताच्या इतिहासात पहिल्यांदा या राज्यघटनेच्या पहिल्या शब्दाने करून दिली. आणि तो शब्द आहे आम्ही भारतीय लोक. हा देश आमचा आहे, इथली माणसं आमची आहे. या मातीचे आम्ही बांधील आहोत. ही आमची माती आहे. या देशाचा भविष्यकाळ आम्ही घडवणार आहोत आणि वर्तमान काळातले सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. म्हणजे ज्या सामान्य माणसाला, स्त्रियांना, पुरुषांना हा देश कोण आहे आणि मी कोण आहे आत्मभानच नव्हतं. ते आत्मभान या राज्यघटनेत एका शब्दाने आम्ही भारतीय. हे ध्यानात ठेवा नेहमी की आम्ही कोण आहोत. तेव्हा आम्ही या देशाचे भाग्यविधाते आहोत. आम्ही या देशाचे निर्माते आहोत. आम्ही या देशाच्या लोकशाहीचे निर्माते आहोत. आम्ही या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचे निर्माते आहोत. आणि आम्हाला हा देश जगातल्या मनुष्य जातीशी सुसंवादी करायचा. भारतीय स्त्रियांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे की जगातल्या कुठल्याही राष्ट्रांनी स्त्रियांनी भांडल्याशिवाय त्यांना मतदानाचा हक्क मिळाला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर चर्चिल जेव्हा सत्तेवर होता त्यावेळी चर्चिलची बायको चर्चिलच्या विरोधात मोर्चा घेऊन आली होती की आम्हाला मतदानाचा हक्क द्या स्त्रियांना. आणि चर्चिलला सामोरं जाऊन सांगावं लागलं होतं की देतो. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थानातल्या स्त्रियांचे असे भाऊ, इतिहासातला हा पहिला भाऊ की तिला सगळे राजकीय अधिकार तिच्या ओटीत त्याने टाकून दिले आणि सांगितलं की तू कमी नाही आहेस, तू पुरुषासारखीच आहे. पुरुष आणि तू याच्यामध्ये मी फरक करत नाही. म्हणून ते श्रममंत्री असताना पुरुषांचं आणि स्त्रियांचं वेतन सारखं असावं असं त्यांचा आग्रह होता. बाबासाहेब पुढे म्हणाले की मी या देशाला राजकीय स्वातंत्र्य दिलं आणि राजकीय समता पण दिली. म्हणजे 1 मॅन 1 वोट झाला. पण लोकशाहीची अर्धी व्याख्या आहे. पूर्ण व्याख्या लोकशाहीची 1 मॅन 1 व्हॅल्यू आहे. एक मनुष्य एक मूल्य. तेव्हा हा देश 26 जानेवारी 1950 पासून एका आंतरविरोधात प्रवेश करीत आहे. एकीकडे राजकीय लोकशाही आणि दुसरीकडे सामाजिक विषमता, आर्थिक विषमता यांनी गांजलेले जनसमुदाय. तेव्हा बाबासाहेब म्हणाले एक लक्षात ठेवा की मी मार्गदर्शक तत्वात तरतूद करून ठेवलेली आहे. लवकरात लवकर या देशामध्ये राजकीय लोकशाही बरोबरच आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही निर्माण केल्याशिवाय ही राज्यघटना टिकणार नाही. नाहीतर काय होईल? जे लोक आर्थिक आणि सामाजिक विषमतेने ग्रासलेले असतील ते बंड करून उठतील आणि आम्ही इतक्या कष्टाने ही राज्यघटना निर्माण केलेली आहे ती जाळून टाकतील. हा आंबेडकरांनी दिलेला इशारा आहे. हा इशारा आपल्याला विसरता कामा नये. आणि म्हणून हे परदेशात बिरशात आहे ते कोण शहाणे म्हणतात ना, पाकिस्तानात जाणं अमकं करा तमकं करा. यांच्या कानाखाली जाळ काढून आम्ही सांगू की अरे पाकिस्तानात कोण जाणार, तुम्हीच उत्तर ध्रुवावर जा, तिथूनच तुम्ही आलेले. हा देश आमचा आहे, इथली माती आमची आहे, आमचे पूर्वज इथेच जन्मले
इथेच त्यांनी सगळे अन्याय सहन केले आणि या अन्यायाच्या विरोधी प्रतिकारही इथेच झाला. इथेच रक्तपात झाला. इथेच माणसांनी बलिदान दिली. जाती संस्थेला नष्ट करण्यासाठी किती लोक सुळावर चढले, कितींना हत्तीच्या पायाखाली मारलं आणि किती समाज सुधारकांची अवहेलना झाली. आणि त्याच जाती संस्थेचा पुरस्कार नेमाडे करतायत. लाज नाही वाटत? जाती मोडल्या तर देश मोडेल. तुलाच मोडून काढतो. म्हणजे हे सगळं बलिदान वाया घालवायचं, नष्ट करायचं, यांचं काहीच स्मृती नाही ठेवायची. अरे ज्याच्यासाठी या देशामध्ये प्रचंड संघर्ष झालेले ते आता कुठे होण्याच्या मार्गावर आहे. तर तुम्ही पुन्हा पुनरुज्जीवनवाद आणता. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांनी दिलेला जो शेवटचा संदेश आहे की या देशामध्ये राजकीय लोकशाही बरोबर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही येणं आवश्यक आहे. हा संदेश दिल्यानंतर बाबासाहेबांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीच्या अध्यक्षांना मसुद्याची प्रत दिली आणि एक ठराव मांडला. शेवटचा ठराव बाबासाहेबांनी घटना समितीत मांडला आणि तो फक्त एका ओळीचा होता. त्याच्यात असं म्हटलं की घटना समितीने तयार केलेल्या राज्यघटनेस मंजुरी मिळावी. आणि सगळं सभागृह उभं राहिलं. टाळ्यांच्या कडकडाट बाबासाहेबांचं स्वागत केलं आणि राजेंद्र प्रसाद म्हणाले की मी संपूर्ण देशाला आवर्जून सांगतो की आम्ही अतिशय प्रयत्न करून आंबेडकरांना या घटना समितीत का आणलं आणि त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे हा देश घडेल, हे राष्ट्र घडेल. आणि 5 मिनिट सगळी माणसं तुमच्यासारखीच टाळ्या वाजवून उभी राहिली आणि या देशाला ही राज्यघटना मिळाली. धन्यवाद. कुणी उठू नये. लगेचच या ठिकाणी आदरणीय जोंधळे सरांना विनंती आहे की आपण लगेच स्टेजवर यावं. आपण पुढच्या परिसंवादाला सुरुवात करू. या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती की आज रावसाहेब कसबे सरांचं पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे टाचणी वाजली तरी आवाज येईल एवढ्या ताकदीने आजचा हा त्यांचा